मी मागच्या 250 दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे. माझी बहीण तासन तास माझ्याजवळ येऊन बसत होती. अशी वाईट मानसिकता माझी झाली होती. मला आधार देत होती त्या काळात, ज्या काळात ही सर्व माध्यम माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते. त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीनं, माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यानं. पण मला एकच सांगायचंय, माझ्या विरोधात जे घोटाळा काढला, कोर्टात गेले, कोर्टातून निकाल मला क्लीन चिट दिली आणि ज्यांनी कोर्टात गेला त्याला ₹1,00,000 दंड भोगला. हे चुकीचं कसं केलंस म्हणून. आणि एवढं होऊन सुद्धा मी आज तरीही शिक्षा भोगतोय. हे लक्षात घ्या. म्हणून आज दसऱ्याच्या मेळाव्यात शेवटच्या 2 मिनिटात मी आपल्याला एवढं सांगतोय. या दसऱ्याच्या मेळाव्यात मी एवढंच सांगतोय, ना आम्ही कुणाला विरोध केला, ना आम्ही कुणाच्या विरोधात आहोत. हा अध्यात्माशी आणि शिक्षणाशी जुडला गेलेला समाज आहे. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्याला सुरुवात करावी लागेल. आणि आपल्याला सुरुवात करावी लागेल की आज जे बीड जिल्ह्यामध्ये जातीपातीचं एकमेकाला न बघणं, एका जातीचा दुसऱ्या जातीचा जिगरी दोस्त, त्यांची दोस्ती तुटली. हे वातावरण आपल्याला सगळ्याला मिळून बदलायचंय. आणि सर्व जाती धर्मातला हा द्वेष पूर्णपणानं काढायचा आहे. हाच या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ताईंची परवानगी घेऊन मी संदेश देतो. इथं थांबतो.